नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्वनिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारा 10,000 पासून 50,000 पर्यंत अगदी कमी व्याज दरात आपल्याला लोन उपलब्ध करून दिलं जातं, ज्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कोणत्याही डॉक्युमेंटची गरज लागणार नाही. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुम्ही हे लोनसाठी अप्लाय करू शकता. तेही अगदी घर बसल्या तुम्ही ही रक्कम तुमच्या अकाउंटवरती तुम्ही मिळवू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या स्वनिधी योजनेसाठी आपण अर्ज कशा प्रकारे करू शकतो याची A to Z प्रोसेस अगदी लाईव्ह करून पाहणार आहोत. आणि ह्या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण आहेत, ही योजना नेमकी काय आहे याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजेच ह्या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. ओके, तर मित्रांनो, PM स्वनिधी योजनेअंतर्गत लोन मिळवण्यासाठी तुम्हाला PM स्वनिधीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही या पोर्टलवरती येऊ शकता. तर इथे आल्यानंतर अशा प्रकारची विंडो असेल. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही हे 3 टर्मच्या सगळ्या डिटेल्स पाहू शकता. किती लोकांनी अप्लाय केलं होतं, किती सँक्शन झालं होतं, किती अमाऊंट डिस्पर्स झाली होती, किती लोन रिपेड केलेलं आहे, याची डिटेल इथं खाली मेन्शन केलेले आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर PM स्वनिधी योजना म्हणजे नेमकी काय आहे, ज्या लोकांना ह्या योजनेबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी 2 मिनिटांमध्ये मी एक्सप्लेन करतो. 2019-20च्या दरम्यान जी कोविडची परिस्थिती होती त्या सिच्युएशनमध्ये खूप सारे असे रस्त्यावर व्यवसाय करणारे वेंडर्स होते, जे व्यावसायिक होते, त्यांचं नुकसान झालेलं. तर त्या लोकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने PM स्वनिधी योजना सुरू केली. तर असे कोणते वेंडर आहेत, तर रस्त्यावर विक्री करणारे असे सर्व वेंडर्स, म्हणजे चहा विक्रेता, पकोडा, भाजीपाला, फळे, जे रेडी टू ईट पदार्थ असतात असे विकणारे, कपडे, खेळणी किंवा वस्तू, पुस्तके, स्टेशनरी, असे सर्व विक्री करणारे व्यवसाय, किंवा जे लोक सर्व्हिस देत होते, उदाहरणार्थ नाविक लोक असतील, ज्यांचं पान शॉप आहे, लॉन्ड्री आहे, चप्पल वगैरे दुरुस्ती करणारे व्यावसायिक, तर ह्या सर्व व्यावसायिकांना स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. तर हे लोन किती अमाऊंट पर्यंत असतं, तर सुरुवातीला केंद्र सरकारकडून 10,000चं लोन दिलं जातं. ते तुम्हाला 12 महिन्यात परत फेड करायचे आहे. त्याच्यानंतर 20,000 आणि त्याच्यानंतर 50,000चं लोन दिलं जातं, ज्याचा इंटरेस्ट रेट अतिशय कमी, म्हणजे फक्त 7% असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतंही तारण ठेवावं लागणार नाही. तर अशा प्रकारची ही स्वनिधी योजना आहे. ह्या योजनेसाठी ऑनलाईन कशा प्रकारे अप्लाय करू शकतो हे आपण आता पाहूयात. तर हे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय LOR लोन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. हात दिलेल्या कॅपच्या इथे टाकून रिक्वेस्ट OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही मेन्शन केलेल्या नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला डू यू हॅव आधार कार्ड, बाय डिफॉल्ट इथं येस मार्क येईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला वेंडर कॅटेगरीज सिलेक्ट करायची आहे. आता वेंडर कॅटेगरीजमध्ये इथं एलिजिबिलिटी दिसते, म्हणजेच पात्रता काय आहे की स्ट्रीट वेंडर्स लेफ्ट आउट ऑफ द ULB लेड आयडेंटिफिकेशन सर्वे और हू हॅव स्टार्टेड वेंडिंग आफ्टर कम्प्लिशन ऑफ द सर्वे अँड हॅव बीन इश्यूड. जर तुमच्याकडे अर्बन लोकल बॉडीचं काही सर्टिफिकेट किंवा सर्वे नंबर वगैरे असेल तर तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. तशा प्रकारचं तुमच्याकडे काही सर्टिफिकेट किंवा लेटर वगैरे किंवा सर्वे नंबर वगैरे नसेल तर या ठिकाणी हा ऑप्शन मार्क करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेज येईल, ज्याच्यामध्ये फिल ॲप्लिकेशन फॉर्मच्या अंडर तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. हात दिलेल्या कॅपच्या इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय विथ OTP, म्हणजेच तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर व्हेरीफाय विथ OTP करायचा आहे. आणि व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक, जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे प्रोसेस करायचं आहे. पण हे व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक हे तुम्हाला स्वतः करता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला
आधार सेंटरला जावं लागेल। जिथं CSC सेंटर आहे त्यांनी जर आधार सेंटर घेतलं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे व्हेरीफाय विथ बायोमेट्रिकची प्रोसेस करता येईल। तर इथे आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे आपण कॅप्चा टाकून व्हेरीफाय विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करत आहोत। इथे तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP इथे टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुमचं आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। आता इथं ULB म्हणजेच अर्बन लोकल बॉडीची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला फिल करायची आहे। तर इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। इथं नेम ऑफ द अर्बन लोकल बॉडी जे तिचं नाव इथून ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचं आहे। इथं वार्ड नेम टाकायचं आहे आणि इथं वार्ड नंबर टाकायचा आहे। आता याच्यामध्ये आहे मेंबर ऑफ CIG म्हणजेच एक कॉमन इंटरेस्ट ग्रुप असतो जो अर्बन लोकल बॉडीने क्रिएट केलेला असतो, ज्याची स्थापना अर्बन लोकल बॉडीने केलेली असते। त्याचे जर तुम्ही मेंबर असाल तर इथं CIG वरती यस वरती मार्क करायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। आणि मेंबर ऑफ JLG म्हणजेच जॉईंट लायबिलिटी ग्रुप असतो, जर त्याचे तुम्ही जर मेंबर असाल म्हणजे कोणतीही विक्री करणाऱ्या संस्थेचे जर तुम्ही मेंबर असाल तर इथं यस मार्क करायचं आहे, नसेल तर नो मार्क करू शकतो। त्याच्यानंतर नेम ॲज पर आधार हे बाय डिफॉल्ट येईल। इथं मॅरिटल स्टेटस ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचं आहे। मोबाईल नंबर जेंडर बाय डिफॉल्ट येईल। इथे तुम्हाला सोशल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जे तुमची असेल ते इथून ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करा। त्याच्यानंतर काही डिसॅबिलिटी असेल तर इथं यस करा, नसेल तर नो या ऑप्शनवरती मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर आहे KYC डॉक्युमेंट। KYC डॉक्युमेंट्समध्ये हा टोकन नंबर तुमचा बाय डिफॉल्ट क्रिएट होईल। इथं फक्त तुम्हाला तुमचा वोटर ID क्रमांक टाकायचा आहे। डू यू हॅव अ फॅमिली इथं मार्क करायचं आहे। तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे पण मेंबर्स असतील त्यांची नावे इथे टाकायची आहे। त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन जे असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि समोर त्यांचं वय टाकायचं आहे। अशा प्रत्येक मेंबरचं तुम्हाला नाव, त्यांच्यासोबत असलेलं रिलेशन आणि वय टाकायचं आहे। त्याच्यानंतर ॲड्रेस पर eKYC हे बाय डिफॉल्ट येईल। जर तुमचा करंट ॲड्रेस वरती जो आलेला आहे ते सेम असेल तर सेम ॲज अबव करायचं, तो बाय डिफॉल्ट खाली पुन्हा मेन्शन होईल। त्याच्यानंतर खाली वेंडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये यायचं आहे। इथं तुम्ही जो व्यवसाय करताय तो इथे सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही काय भाजीपाला विकत असाल किंवा काय तुमचे फूड्स आयटम तुम्ही विकत असाल किंवा तुम्ही किचनचे असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, कपडे असतील, पूजेचं साहित्य किंवा फुले विकणार असाल, प्लास्टिक, काय तुमचा जो व्यवसाय असेल, ज्या वस्तू तुम्ही विकत असाल तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। किंवा तुम्ही सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करत असाल तर ते सर्व्हिसेस इथं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला प्लेस ऑफ वेंडिंग सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं एका ठिकाणी तुम्ही फिक्स लोकेशनला हा व्यवसाय करता की मोबाईल, म्हणजेच तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं सतत जावं लागतं। आता उदाहरणार्थ भाजीपाला विकणारा व्यावसायिक असेल तर तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाजीपाला विकत असतो आणि काय भाजीपाला विकणारे एका फिक्स लोकेशनला बसलेले असतात, तर तुम्हाला इथून तुमचं प्लेस ऑफ वेंडिंग सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ वेंडिंग म्हणजे तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करत आहात ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर इथं वेंडिंग डेट्स म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करताय आठवडाभर असतो किंवा फक्त मंडेला असतो किंवा ट्यूसडेला असतो, तर तुम्ही जेवढे दिवस हा व्यवसाय करताय ते दिवस इथं तुम्हाला मार्क करायचा आहे। किंवा तुम्ही जर पूर्ण ऑल डेज जर हा व्यवसाय करत असाल तर इथं ऑल डेज वरती मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर खाली टायमिंग ऑफ वेंडिंग, तुमची वेळ, हा व्यवसाय करण्याची किंवा सर्व्हिस देण्याची वेळ इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। तुम्ही जिथे व्यवसाय करताय त्या लोकेशनचं नाव टाकायचं आहे, जवळचं लँडमार्क टाकायचं आहे आणि या ठिकाणी त्याचा पिन कोड टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला प्रूफ सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथं यस किंवा नो मार्क करायचं आहे। सगळ्यात पहिला आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे बँक अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुक असेल तर इथे यस किंवा नो मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुमच्याकडे काही स्ट्रीट वेंडर्स असोसिएशनचं मेंबरशिप असेल तर इथे यस किंवा नो मार्क करायचं आहे। तर असाल तर त्याचे तुम्हाला प्रूफ अटॅच करावा लागतो, त्याच्यामुळे माहिती अगदी खरी भरा। त्याच्यानंतर तुम्ही अर्बन लोकल बॉडी किंवा याच्याकडून तुम्हाला काही असं डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट मिळालं असेल तर यस करा, नसेल तर नो करा। त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर लोकल एन्क्वायरी रिपोर्ट जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा। त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं मंथली फॅमिली इन्कम टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स अटॅच करायचे आहे। इथून तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे ते बँक इथून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर इथे IFSC कोड मेन्शन करायचा आहे। इथून तुम्हाला ब्रँच सिलेक्ट करायचे आहे। इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। तर डिजिटल पेमेंट जर तुम्ही करत असाल तर
येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो मार्क करायचं आहे. तुमच्याकडे किती ऑप्शन आहे डिजिटल पेमेंट करायचे, समजा फोनपे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन वगैरे असे तुमच्याकडे जेवढे ऑप्शन असतील तेवढे इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जेवढे पण सिलेक्ट कराल तेवढ्या रो इथे येतील. इथून तुम्हाला ड्रॉप डाऊन मधून ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा UPI ID इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्झिस्टिंग लोन आउटस्टँडिंग, इथं तुमचं काय आता लोन चालू असेल बँकेचं किंवा एखाद्या विक्रीय संस्थेचं वगैरे असेल तर इथं त्याचं नाव टाकायचं आहे, किती अमाऊंट सध्या पेंडिंग आहे, तुम्ही मंथली EMI किती भरता त्या डिटेल्स इथं तुम्हाला फिल करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे लोन अमाऊंट रिक्वायर्ड. आता इथे तुम्हाला किती लोनची रिक्वायरमेंट आहे. इथे पहिल्यांदा तुम्हाला 5 ते 10,000 पर्यंतचं लोन मिळतं. हे जर तुम्ही 12 महिन्यामध्ये परतफेड केली तर तुम्ही दुसऱ्या टर्मसाठी पात्र होता. त्या दुसऱ्या टर्ममध्ये तुम्हाला 20,000 लोन मिळतं, ते 18 महिन्यांसाठी असतं. आणि हे जर तुम्ही परतफेड केली तर तुम्ही तिसऱ्या टर्मसाठी पात्र होता, त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 पर्यंतचं लोन मिळतं, जे 3 वर्षांसाठी असतं. तर इथे आपल्याला 5 किंवा 10,000 मध्ये लोन अमाऊंट मेन्शन करायची आहे. इथे तुम्हाला लोन पर्पज सिलेक्ट करायचा आहे. वर्किंग कॅपिटल असेल, तुम्हाला बिझनेस एक्सपान्शनसाठी पाहिजे असेल किंवा परचेस ऑफ असेट, नवीन काय असेट खरेदी करायची असेल तर तुमचं जेही रिझन असेल किंवा पर्पज असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स. या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. फोटो अटॅच करायची गरज नाही, कारण तुमचं आधार KYC व्हेरिफिकेशन झालेलं असल्यामुळे फोटो बाय डिफॉल्ट सिस्टम घेतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पासबुक अटॅच करायचं आहे. पासबुक अटॅच झाल्यानंतर इथे ग्रीन मार्क येईल. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेज आपल्याला पूर्ण करायची आहे ती म्हणजे सबमिट ॲप्लिकेशन. इथे पहिला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये लेंडरचे PM स्वनिधी योजनेअंतर्गत त्यांचे कार्यालय असतील, तिथून तुम्ही लोनची अमाऊंट कलेक्ट करू शकता. नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती जर लोन अमाऊंट हवी असेल तर हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं ब्रँच सिलेक्ट करायची आहे. इथं तुम्हाला डिक्लेरेशन अँड ऑथरायझेशन ॲग्री करायचं आहे आणि खाली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन इथे सेव्ह झालेलं असेल, त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं लोन ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं असेल. हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला पुढील रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवायचा आहे. इथे तुमचा लोनचा स्टेटस पेंडिंग दिसत आहे. तुमचं ॲप्लिकेशन हे अर्बन लोकल बॉडीला सबमिट केलेलं आहे. जसं अर्बन लोकल बॉडी हे लोन अप्रूव्ह करेल तसं या ठिकाणी तुमचा लोन स्टेटस अप्रूव्ड असेल आणि तुमच्या अकाउंटवरती ह्या कर्जाची रक्कम क्रेडिट झालं असेल. कदाचित ह्या अर्बन लोकल बॉडीच्या एखाद्या रिप्रेझेंटेटिव्ह कडून तुम्हाला कॉल येऊ शकतो काही व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंटसाठी. त्याच्यानंतर ही लोनची प्रोसेस कंप्लीट होईल. तर हे लोन तुमचं 30 दिवसाच्या आतमध्ये अप्रूव्ह होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मॅक्झिमम गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही ह्या योजनेसाठी अर्ज करत असताना तुमच्या काही अडचणी किंवा डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. खूप खूप धन्यवाद.